विलंब न लावता लगे आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर शिवनेरी आमने संघाला विनंती आपली सलामीची जोरी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पंचांना विनंती आहे की आपण आपली जागा घ्यायची आहे. क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने एकदम शिस्तीमध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळते. संघ नाईक पुढे आहे आणि आपल्या पूर्ण फौजला आपण पाहतोय एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना पाहायला मिळते. दृश्य पाहून खूप चांगलं वाटतं मैदानाच्या आतमध्ये. संजय पाटील प्लीज आपण या आपल्या मेळाव्याचा पुरस्कार आपण घेऊन जा. तसेच परशुराम फायटर्स दापोडे सत्यवान फॅन टीम आपण पाहतोय फिल्डिंग प्लेसमध्ये. आपले प्रेयर प्रार्थना जर संपले असेल तर आपणही लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, नटून घ्या. तसेच संतोषजी जोशी फॅन टीम शिवनेरी आमने आपणास विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे, प्राचारण करायचे आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला 12 खेळाडू कृपया आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला वलवाले या, बाहेर या. निश्चित खूप चांगलं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आपण सर्वप्रथम देऊया ट्रॉफी जे आम्हाला सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहे. निश्चितच आपण पाहतोय सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते दिली जाते मेनादोव्यांची ट्रॉफी जे आम्हाला प्रदान झाले कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहतोय गणेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून दिले जाते गिफ्ट पॅम्पल जे आम्हाला प्रदान झालेले आहे सन्माननीय संदेशजी पाटील तसेच सन्माननीय स्वप्नीलजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. चला खेळायला लवकर सुरुवात करूया. पंचांना विनंती आहे आपण लवकर खेळायला सुरुवात करू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वतः संघ नाईक सन्माननीय पाहू शकता आपण संघ मालक संतोष जोशी त्यांच्या समेत आपण पाहिलं तर जगदीशजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया डावाला कशा प्रकारे सुरुवात होईल. आपण मागील मॅचच्या लोअर स्कोअर पाहायला मिळालं. अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विजय संपादन होतानाही पाहायला मिळालं. चला प्लीज सुरुवात करायचं आहे. वारंवार आपण पुकारा दिला जातोय. प्लीज आपण सहकार्य करत खेळायला लवकर सुरुवात करूया. बरोबर या ठिकाणी आपण पाहिलं तर 3:16 झालेले आहेत आणि तुम्हाला 4 षटकं जे आहेत ते 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. म्हणजेच आपण जर पाहिलं तर 3:36 तुम्हाला हे जे 4 षटक आहेत ते कंप्लीट करणं गरजेचं आहे. पुढे चेंडू यावेळेस पाहता आपण
स्क्वेअर कट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु तेच तर्रार चेंडू मात्र निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही, चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाज पाहतोय, पण विवेक देवलीकर या गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज आहे नावारूपाने. कागदोपत्री पाहूया आज कामगिरी कशा प्रकारे होईल. इथं मात्र टॅप केलं गेलं आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण आहे. अंदाज चांगला बांधला गेला, एक धाव घेतलीच जाते. स्वतःचा आणि संघाचा आकावण या ठिकाणी संतोषजी जोशी यांच्या माध्यमातून कंप्लीट होताना पाहायला मिळते एका धावेने. यावेळेस पाहतोय पण जगदीशजी म्हात्रे या ठिकाणी स्ट्राईक वरती येत आहेत. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे आपण पाहिले तर विद्यमान सहसचिव. भिवंडी प्रीमियर लीग हे मॅचेस आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेलं एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. गोलंदाज पाहूया पुढे चेंडू यावेळेस उडवला, क्या बात आहे. चेंडूला गॅप मध्ये फेकून दिलं, सीमा पार, येतोय दणदणीत चौकार. ही आक्रमक शैली आहे, ही खरी ओळख आहे. आपण जर पाहिले तर जगदीश म्हात्रे यांची खूप ताकदीने आणि खूप संघर्षाने हा खेळाडू खेळ खेळतोय नेहमीच, आणि आजही आपण पाहतोय सुरुवात दमदार केली गेली आहे. पाच धावा फलकावरती. सर्व टीमनी जे टार्गेट केलेले आहे ते म्हणजे तिसरं ओव्हर, तिसरं षटक ते 50-50चं असेल, आणि त्याच्यामध्ये भले भल्या टीमला मात्र घाम फुटला जातोय. अतिशय धोकादायक ती ओव्हर पाहायला मिळते. कधी डोंगरावर चढवेल तर कधी खाईमध्ये ढकलून दिले सांगता येत नाही आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरतून मारण्याचा इथेही प्रयत्न होत होता, परंतु या ठिकाणी प्रयत्न आपण पाहिलं तर अपुरे पडले झेल घेण्याचा, आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोअर कार्डमध्ये पुढे सरकते धावफलक 7. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे, हे खूप महत्त्वपूर्ण आहे फलंदाजीचा विचार केला तर, कारण इथं जास्त धावा येणं गरजेचं आहे. कारण आपण तिसरं षटक जर पाहिलं तर तोही अति महत्त्वपूर्ण आहे, पण त्याहून अधिक हा षटक खूप महत्त्वपूर्ण राहील. यावेळेस पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. इथं मात्र पाहूया चेंडू डीपमध्ये जातोय, एक धाव कंप्लीट केली जाते, क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय, थोडीशी फंबलिंग जरूर झाली. चेंडू डीपमध्ये आहे, अवसर आहे. आपण पाहिलं तर हलवारपणे या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 9 या अंकावरती धावफलके जाऊन पोहोचते. विवेक देवलीकर यांच्या माध्यमातून पहिलं षटक हाताला जात आहे. पहिल्या चेंडू डाट होता, त्यानंतर सिंगल आले, त्यानंतर चौकार, आणि बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पुढे चेंडू यावेळेस मात्र बिघिट इथेही करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू मात्र चांगला पाहायला मिळतोय. 1 धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धाव्याने दुहेऱ्या अंकामध्ये धावफलक पोहोचला जातोय. 10 का दम 10 या अंकावरती. कुठल्या प्रकारचा आतापर्यंत गरी बाद झालेला नाही आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहिलं तर शिवनेरी आमने संघाचा संघ नायक अर्थात अरविंद पाटील, सचिन पाटील हा एक चांगला खेळाडू आहे की जो डावाला गती देऊ शकतोय. त्याच्यानंतर प्रल्हादजी नाईक आहेत, ते चांगले खेळाडूचा या ठिकाणी भरणं आपल्याला पाहायला मिळतंय. विनोद आहे, सचिन आहे, चांगले खेळाडू आहेत. आपण पाहिलं तर चांगले खेळाडू असून फायदा नाही आहे, तर वर्तमान काळामध्ये त्यांची कामगिरी होणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर गावदेवी भादवड संघाकडे तब्बल 9 या क्रमांकावरती अष्टपैलू खेळाडूचा भरणा होता, चांगले मोठे मोठे फलंदाजाचा भरणा होता, परंतु त्या संघालाही आपण पाहिलं तर जास्त धावा जमा करता आल्या नाही आहे. परंतु त्यांनी आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या जोरावरती तो सामना आपल्या हात खिच्यामध्ये टाकला होता. पाहूया या ठिकाणी मात्र कशा प्रकारे खेळ होतोय. पहिले षटक या ठिकाणी संपन्न झालं. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. निलेश येतोय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. निश्चितच गावदेवी पूर्ण संघाचा एक बॅकबोन ज्याला म्हटलं जातं, पाठीचा कणा त्या संघाचा, असा हा खेळाडू निलेश या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये या खेळाडूलाही पाहिलं जातं. क्षेत्ररक्षण आपलातून आहे, फलंदाजी ही आपण जर पाहिली तर स्फोटक, आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली धार आहे. म्हणजे एक चांगला खेळाडू निवडलेला आहे आमने संघाने. पहिला चेंडू आपण पाहतोय,
स्लोअरचा मारा होता, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. या ठिकाणी आपण पाहिलं तर वाईट बॉल घोषित केला जातोय, कारण लेग स्टंपवरती एक किंचित कॉईंग जरी बाजूला चेंडू जर सरकला तर निश्चित पंचांच्या मनामध्ये दुविधा अवस्था निर्माण होत नाही आहे वाईट बॉल देण्यासाठी. पहिला चेंडू वाईट बॉल, धावसंख्या पुढे सरकते, 11 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस उडवला जरूर आहे, उंची जास्त लांबी काय गाठताना दिसत नाहीये आणि अचूकरित्या झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपात होतोय बाद. निश्चित एक चांगली संकल्पना आहे. 50-50 ओव्हर जी आहे ती बॅटिंगला जो संघ असेल त्या संघाने निवडायचा आहे की कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे, आणि तो रिपोर्ट मात्र पहिलेच दिला जातोय. म्हणजे आपण जर पाहिलं तर परशुराम फायटर टीमचा आपण पाहिलं 50-50 गोलंदाज आहे तो प्रदीप पाटील आणि शिवनेरी अमने संघाचा सचिन भगत. हे दोन गोलंदाज असे आहेत की 50-50 जी ओव्हर आहे ती मात्र हाताळतील. आणि ही संकल्पना भिवंडीमध्ये सिनियर 40+ माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ISPLचा जादू या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते आता हळूहळू भिवंडीमध्ये लागू होईल यात मात्र काही शंका नाही आहे. मग रेग्युलर क्रिकेट असो की 40+चं क्रिकेट असो, त्या टीममध्ये हे नियम सुद्धा लागवले जातील. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. निलेश गोलंदाजी मार्कवरती सरसावतोय. या बात आहे, हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव घेतली जाते आणि एका धावावरती समाधान, परंतु एक आत्मविश्वास जरूर देऊन जाईल हा फटका. कारण आपण पाहिलं तर बरोबर मिडल ऑफ द बॅट घेतला होता. चेंडूला ज्या ठिकाणी दिशा दिली त्या ठिकाणी चेंडू गेलं आणि मनाजोग्य ज्यावेळेस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी होते त्यावेळेस आत्मविश्वास वाढला जातोय आणि आत्मविश्वासाने तो फटका चांगला पाहायला मिळाला. यावेळेस खोदून काढलेले चेंडू ऑन साईडला पाहूया. चेंडू डीप मध्ये जातोय, इथं मात्र एक धाव घेतली जाते. थोडंसं पंबलिंग जरूर झाला, हा ना तो मैमे पाहायला मिळालं होतं, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुखरूप पाहायला मिळत आहेत. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावरती. पुन्हा एकदा पाहूया. सचिन पाटील यावेळेसही आपण पाहतो त्या दिशेने खेळून काढलेला आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. मोठा फटका लागत नाही आहे. सिंगलनेस खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आतापर्यंत. या ओव्हरमध्ये धावसंख्या जर पाहिली तर 14. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4च धावा खर्च केल्या आहेत आणि एक गडी बाद केलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या, या ओव्हरमध्ये आल्या 4. पुढे चेंडू पाहूया. फुल टॉस, परंतु या ठिकाणी फुल टोल वसूल करता आलं नाही आहे. एक धाव कंप्लीट जरूर केली गेली आणि इथे सिंगल. पाहूया पंचांच्या माध्यमातून काय इशारा केला जातोय. यस, हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी थर्ड अंपायर दिला गेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. येस, चला खेळाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. एकच धाव घेतली जाते, एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पुढे सरकते 15 या अंकावरती. पाहूया पुढे चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. एक धाव घेतली जाते आणि स्ट्राईक मात्र राखली जाईल सचिन पाटील यांच्याकडे, कारण तिसरं ओव्हर जे आहे ते 50-50चं आहे. त्या ओव्हरमध्ये 16 धावा येणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे जर स्ट्राईक असली तर निश्चित त्या धावा बनण्यासाठी कुठेतरी योग्य रीतीने फलंदाजी होईल. परंतु संतोषजी जोशी यांच्याकडे सुद्धा चांगला स्किल आहे, चांगला खेळ आहे. पाहूया आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी जे टार्गेट केले गेलं आहे सचिन भगत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. प्रदीप पाटील पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करील, कारण धावा थांबवायच्या आहेत त्या म्हणजे 16.
आणि ही ओव्हर जी आहे ना प्रत्येक संघाला खूप महत्वपूर्ण असेल. चला स्पीडअप करा विनंती असेल. आपण पाहिलं तर टार्गेट केले गेलं आहे या ठिकाणी प्रदीप पाटील यांना. एक चांगला गोलंदाज आहे आणि त्या अनुषंगाने या धावा बनल्या जातील की थांबल्या जातील येणारा काल आपल्याला सांगून जाईल. संदीप पाटील, मिथुन तरे, प्रदीप पाटील, निलेश आणि त्यानंतर विवेक अशा गोलंदाजांची लिस्ट होती. त्यातून मात्र प्रदीप पाटील यांना निवडले गेलं आहे. पाहूया जो आत्मविश्वास दाखवला गेला आहे या गोलंदाजावरती, आम्ही प्रहार करू, आक्रमण करू, त्या आक्रमणाला किती साजेशी साथ दिली जाईल. पाहूया की त्या उलट गोलंदाज मात्र त्या धावा थांबवेल. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी या ठिकाणी क्या बात आहे, क्या बात आहे. तेच तर्रार जाग तेरावाचा आदेश देत असताना पहिला चेंडू या ठिकाणी निर्धावची सांगता होते. पप्पू सेठ गोलंदाजी मार्क वरती. भरपूर अनुभवी हा खेळाडू आपण जर पाहिलं तर, आणि त्या अनुभवाचा पूर्ण वापर या ठिकाणी करावा लागेल. यावेळेस स्लोअरचा मारा केला होता, टॅप केले गेलेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा दबाव टाकला गेला आहे. काय घडतंय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. आता मात्र 4 चेंडू मागे 14 धावा जमा करायच्या आहेत. म्हणजे 2 मोठे फटके येणे नितांत गरज आहे. ते येतील का, त्या पद्धतीने चेंडू हाताला जाईल का, स्ट्राईक आहे या ठिकाणी आपण पाहिलं सचिन पाटील यांच्याकडे, कारण या खेळाडूकडे क्षमता आहे. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साईडला जातोय, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय की दुसऱ्या धावीची मागणी केली होती, थ्रो ही चांगला झाला होता, परंतु फलंदाज मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचला जातोय. आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा येत आहेत. म्हणजे या 3 चेंडू मध्ये 12 धावाची आवश्यकता आहे, जो 16चा टार्गेट कंप्लीट करायचा, कारण ही ओव्हर जी आहे ती 50-50ची. या बात आहे. पाहूया आतापर्यंत गुड अँड वेल प्रदीप पाटील यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साईडला जातोय, लॉंगॉनला चेंडू अडवला जातोय. आता काय घडेल, फलंदाज होईल का बाद, परंतु नाही आहे. या ठिकाणी होत आहे 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने खासा फरक पडणार नाही आहे या ओव्हरमध्ये. आपण जर पाहिलं तर आल्या 6 धावा, चेंडू टाकून झाले 4, म्हणजे 2 मध्ये आता 10ची गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल या ठिकाणी, परंतु आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. कारण स्फोटक फलंदाज असतानाही एक आत्मविश्वासाने गोलंदाजी केलेली आहे. हवाई फायर करू दिले नाही आहे. ग्राउंडेड शॉट जास्त पाहायला मिळाले, यावेळेस सोडवला आहे. पाहूया काय घडतंय, मिस टाइम झालेला आहे. आणि क्या बात आहे, वेल जेज कॅच, फलंदाज बाद होत आहे झेलच्या स्वरूपात. देवीदास मात्र एक चांगली कामगिरी करतोय. दुसरा झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि अचूकरित्या तेही. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 22 धावा. म्हणजे आता एका चेंडू मध्ये जवळजवळ 10 धावांची गरज आहे, जो टार्गेट 16 धावांचा तो कंप्लीट करण्यासाठी. अन्यथा आपण पाहिलं तर याच्या हाफ धावा केल्या जातील. इथनं ज्या धावा बनल्या जातील त्याच्यामध्ये षटकार जरी लागला तरीही 10 धावा बनवू शकत नाहीत. परंतु गोलंदाजाने जर स्वेर मारा केला तर ते चित्र काय वेगळं पाहायला मिळेल. परंतु अनुमान एक्झिट जर लागलं गेलं तर षटकार लागला तरी 12 धावा धावफलकावरती होतील. 16 धावामध्ये पोहोचण्याकरिता जो टार्गेट सेट केला गेला होता तिथं पोहोचू शकत नाहीये. सचिन भगत मैदानाच्या आतमध्ये एंटर होते फलंदाजीसाठी. सचिन भगत आणि आपण पाहिलं तर सचिन पाटील एका नावाचे हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया पुन्हा एकदा प्रदीप पाटील मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय. संघनायकाने आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज निवडला होता. या ठिकाणी पाहतोय आपण 1 धाव कंप्लीट केली गेली आहे, हलक्या हाताने खेळून काढलं गेलं आणि एकच धाव. एका धाव्याने धावसंख्या जर पाहतोय आपण धावफलकावरती 23 आणि या ओव्हरमध्ये लागल्या गेल्या
7 धावेमधून 3 धावा मायनस केल्या जातील म्हणजे फक्त राहिल्या 4. 23 मधून 4 मायनस म्हणजे धावसंख्या आपण धावफलकावरती 20. 3 धावा मायनस होत आहेत. धावसंख्या पाहतोय 20. एकंदरीत धावसंख्या झाली होती 23. 7 बनल्या गेल्या या ओव्हरमध्ये, त्यातून 3 मायनस केल्या गेल्या आणि राहिल्या उरल्या शिल्लक त्या म्हणजे आपण पाहतोय 20. आता 2 ओव्हरमध्ये किती धावा जमा केल्या जातील पाहण्यासारखं राहील. आक्रमण करावं लागेल, 40+ धावसंख्या जमा करावी लागेल, कारण जसं आपण पाहतोय की रात्र पुढे सरकत चाललेलं आहे तसतसा धावांचा जो आलेख आहे तो खाली होत चाललेला आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 60 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आपण पाहतोय तो कमी होत गेला प्रत्येक दर सामन्यामागे. मागील सामना आपण पाहिलं तर 28 धावांचा होतं आणि या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती फक्त 20 लागली गेली. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 24 येतील का हे पाहण्यासारखं राहील की 12 मध्ये 20 हे भविष्यवाणी ठरेल काय. मिथुन तरे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पूजा यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला गेला. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावचे ओटे सांगता. मिथुन तरे म्हटलं तर एक चांगला गोलंदाज आहे. 15 काल्हेरे या संघाकडून खेळत असताना नेहमी आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक चांगली गोलंदाजी नेहमीच. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साईडला येतोय. पाहूया काय घडतंय. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केलेली आहे आणि इथं या ठिकाणी आपण पाहिलं तर रॉंग एंडला थ्रो पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 22. धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस उडवला आहे. पाहूया गॅप मध्ये जातोय. यस, पाहता चेंडू मात्र सीमा पार. बिगेट षटकार. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडूला पिक केलं. बरोबर लाईन पकडली गेली. प्रॉपर बॅट वरती चेंडू घेतला गेला आणि हवाई सफर करत चेंडू सीमा पार षटकार पाहायला मिळालं. या षटकाराने डावाला आकार मिळतोय. धावसंख्या पाहतोय आपण 28 या अंकावरती जाऊन पोहोचते. चला स्पीडअप करा प्लीज. टीम मीटिंग कमी करायची आहे आणि लवकरात लवकर डावाला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा पाहूया. खेळायला होते सुरुवात या ठिकाणी. यावेळेस अजून एक ताकदवार फटका. हाही चेंडू जात आहे पाहता सीमा पार. अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 2 में 2. तिसरा लग गया तो नाना गोंदली साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येईल. यस, आत्मविश्वास वाढलेला आहे. पाहूया तिसरा लागेल का. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटक्याला खेळून काढले होते. अतिशय ताकद झोकून दिली होती आणि लॉंग ऑफच्या रिझन मध्ये मात्र चेंडूला फेकून दिलं. गोलीच्या वेगाने सीमा पार षटकार. सचिन भगत पाहूया. गोलंदाजी करत असताना त्यांना टार्गेट केलेलं आहे 50-50 साठी. या ठिकाणी फलंदाजी करत असताना मात्र आपली जादू दाखवलेली आहे. आक्रमक शैली सादर केली गेली आहे. यावेळेस पाहतोय आपण विसेप मध्ये खेळला गेलेला आहे. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केली. पाहता थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि लगेच दुसरी धाव कंप्लीट केली गेली. 2 धाव्यांनी स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 36 धावा ऑन बोर्ड. बरोबर का. 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा होतोय तयार गोलंदाजी मार्क वरती सचिन.
यावेळेस हे पाहतोय आपण अतिशय कडक फटका ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. आता क्षेत्ररक्षण चांगलं झालं कारण त्या ठिकाणी आपण निलेश यास पाहतोय, एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये नेहमीच या खेळाडूला आपण पाहतोय. पाण्याची व्यवस्था करायची मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पाहतोय आपण 37 या अंकावरती. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. उर्वरित एका षटकामागे किती धावांची मजल मारली जाईल हे पाहण्यासारखं राहील, कारण 50+ जाण्यासाठी तुम्हाला 13-14 धावा जरी आल्या तरी भरपूर होतील. कारण या रजनीमध्ये आपण पाहिलं चेसिंग करताना कुठेतरी त्या धावा कठीण बनल्या जातील. पाच गोलंदाज आपल्याकडे दिले होते. विवेकची झाली, निलेशची झाली, प्रदीपची झाली, मिथुनची झाली. आता मात्र संदीप पाटील हा गोलंदाज उरला आहे. सदतीस धावा आपल्याला पाहायला मिळतात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होतं तयार. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम झालेला आहे. गोलंदाज स्वतः येतोय. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, परंतु झेल काय घेता आलं नाही आहे. चेंडू मात्र धरतीला दान होत आहे आणि 2 धावा या ठिकाणी होत आहेत कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी येतात 2 धावा. 39 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताय. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय उजवीष्टी सोडून जातोय. पंचांच्या माध्यमातून केला जातोय इशारा, व्हाईट बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. नो डाऊट जाईल चेंडू सीमा पार. गोळीच्या वेगामध्ये जातोय षटकार. हॅलो. या 6 धावेने धावसंख्या आपण पाहतोय. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वाईट नंतर हा षटकार. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या गेल्या 2 चेंडूमध्ये. तिसरं ओव्हर कुठेतरी फ्लॉप गेलं, त्यानंतर मात्र चौथ्या ओव्हरला 17 आल्या आणि इथेही धावा आलेल्या आहेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहूया. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि हा फलंदाज होतोय झेलच्या स्वरूपात बाद. विनोद जाधव येतो या ठिकाणी. आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी हा एक चांगला खेळाडू आहे. ओम साहेब पिशे संघाकडून खेळत असताना आपण नेहमी पाहतोय मिडल ऑर्डरला येतो आणि परफेक्ट टाइम वरती येऊन डावाला सावरत असतात. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे डावाला सावरलं जाईल, कारण इथनं 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 3 चेंडूवरती किती धावांची मजल मारली जाईल. आतापर्यंत धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या म्हणजे आपण पाहिलं तर 46 46 धावा आणि गुड
आणि एक चांगलं काम करताना पाहायला मिळालं. फलंदाज बाद झाले सचिन भगत. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होत तयार. या वेळेस मात्र मिस टाइम झालेला आहे. पाहूया काय घडतंय. सेफ लँडिंग होते. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत आणि खऱ्या अर्थाने प्रशंसा करावी लागेल जोशी सरांचं, कारण सलामीवीर आलेले आहेत आणि कमी चेंडूंचा सामना केलेला आहे. आतापर्यंत फक्त 4च चेंडू खेळले गेले आहेत आणि धावताच ठेवला आहे, दमवताच ठेवलेला आहे. परंतु पहा एनर्जी किती आहे, क्या बात आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होते तयार. या वेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतो संदीप पाटील. शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे या इनिंग मधील. धावसंख्या पाहतोय आपण 48 या अंकावरती. धाव बरोबर बनले आहेत मी तर म्हणेन. क्या बात आहे. हा ही चेंडू मात्र निर्धाव. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 48 या अंकावरती. 49 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे विजयासाठी. या धावा चेस केल्या जातील की थांबल्या जातील या ऐकूया कालीराम केनी सर यांच्या आवाजाने. चला फलंदाज पाठवायला घेच. 3 वाजून बरोबर 45 मिनिटं झालेली आहेत आणि अजून एक इनिंग आपल्याला खेळवायची बाकी आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 ची पहिली रजनी. आणि आता नक्कीच गुड मॉर्निंग की गुड नाईट. बघूया धावांचं लक्ष आहे विजयासाठी. परशुराम फायटर्स दापोडे सत्यवान पाटील यांच्या टीम समोर 49 धावांचं. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमच्या फलंदाजीवर आपण नजर टाकली तर संघाचे संघ मालक संतोष जोशी नाबाद राहिले. 4 चेंडूमध्ये 3. जगदीश म्हात्रे यांनी 9 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर सचिन पाटील संघाचे संघनायक 9 धावांचं योगदान. सचिन भगतनं डावाला आवरलाय सावरलाय 26 धावा त्याच्या बॅटमधून. तर विनोद जाधव 3 चेंडूमध्ये 2. नक्कीच ओमसाई पिसेस संघाचा विनोद जाधव हे नाव खूप चर्चेत आहे. मात्र या सामन्यातून 3 चेंडूमध्ये फक्त 2 आणि एकूण धावा बनवलेत शिवनेरी स्पोर्ट आमने संघानं 5 ओव्हरमध्ये 48. बघूया परशुराम फायटर्स सत्यवान पाटील यांच्या पिताश्रीच्या नावानं
ही टीम आपण पाहतोय नक्की सत्यवान पाटील एका वीर तानाजी दापोडे संघाचे सिनियर खेळाडू आहेत. क्रिकेटवर ज्यांचा अपार प्रेम आहे आणि त्यांचे स्वर्गवासी पिताश्री परशुरामजी पाटील यांच्या नावानं ही टीम आपण अध्यक्ष चषक BPL 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. चला फिल्डिंग लावा, लगेच आपण खेळायला सुरुवात करा. संतोष जोशी शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे संघ मालक आहेत आणि पहिल्या ओव्हरसाठी गावदेवी भातवड संघाचे संघनायक प्रल्हाद नाईक स्वतःला तयार करतायत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. भूतो न भविष्यती 40+ आणि 50+ अशी 2 फॉर्मॅटमध्ये आपण ही भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक स्पर्धा पाहतोय. उद्या बरोबर 4 वाजता दोन्ही टीमने इथे रिपोर्टिंग करायचं आहे. नक्कीच उद्याचा पहिला सामना आपण पाहणार आहोत 40+ कॅटेगरीमधून आणि पहिला सामना असेल KP ताडाली कमलाकर पाटील साहेबांची टीम तर अगेन्स्ट स्वर्गीय बालाराम स्पोर्ट ठाकोडबाडा नक्कीच गणेश ठाकरे यांची टीम. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट, चेंडू चालला एका टप्प्यानं लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवर देवीदास म्हात्रेनं चौकार ठोकलाय. गावदेवी वेले संघाचा खेळाडू इथे पॉइंट रिझनला झेलची संधी, चांगला झेल टिपलाय सचिन पाटीलनं झेल टिपलाय. शॉली कामतगर संघाचा संघनायक आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर शिवनेरी स्पोर्ट आमने या संघाची देखील संघनायकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर संतोष जोशी सरांना सोपवलेली आहे. 4-1 मॅच फाईट होईल यात मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. उद्या बरोबर 4 वाजता दोन्ही टीम आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. स्वर्गीय बालाराम स्पोर्ट ठाकूरबाडा आणि KP इंटरप्राइजेस ताडाली. उद्या आपण दुसऱ्या रजनीला सुरुवात करणार आहोत. या 2 टीमच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावर साई कृपा ढुंगे संघाचा कूल कॅप्टन विनोद भगत, परशुराम फायटर्स दापोडे आणि शिवनेरी स्पोर्ट आमने पहिल्या रजनीमधून ही शेवटची लढत आणि दुसरी इनिंग आपण पाहतोय. चांगला अगदी प्लेट कटचा फटका आपण पाहतोय. गॅप मधून चेंडू चाललाय डीप थर्डमॅनला सीमा पार चौकार. संतोष जोशी होते. एक तुम्हारी एक हमारी. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर चौकार आलाय आणि सत्यवान पाटील खुश आहेत. नक्की 3 चेंडूमध्ये 8. नक्कीच अगदी आपण पाहिले तर लॉर्ड कमिटी मेंबर प्रमोददादा भोईर आहेत आणि त्यांचे एक परम मित्र नक्की स्वर्गीय बालाराम स्पोर्ट ठाकूरबाडा संघाचे संघ मालक गणेश ठाकरे आणि आपले संतोष पाटील. आई गावदेवी सोनाले संघाचे संघनायक. सध्या आपण पाहिलं तर शिवनेरी स्पोर्ट आमने संघाकडून ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. या चेंडूवर एक सिंगल धाव. इथे चेंडू आलाय डॉट.
इथे देखील मिसफील्ड खराब फिल्डिंगच्या बलावर या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. नक्कीच शिवनेरी स्पोर्ट आमने संघाला फिल्डिंगमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. याआधी संतोष जोशी यांना बीट केलं, तर यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षकाकडून चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार, 1 विकेट, 1 सिंगल, 1 डॉट अशी 13 धावसंख्या उभारलेली आहे. चांगली धावसंख्या आहे. संदीप पाटील 4 वर, विनोद भगत 5 वर, देविदास म्हात्रे बाद झाले 4 वर आणि तिन्ही फलंदाजांनी 2-2 चेंडूचा सामना केलेला आहे. क्या बात आहे. चला 3 वाजून 49 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलाय आणि 3 वाजून 53 मिनिटांनी पहिली ओव्हर कंप्लीट झालेली आहे. नक्कीच गणेश ठाकरेंची अपार मेहनत, प्रमोददादा भोईर असतील, अपार मेहनत या स्पर्धेसाठी. आज 50+ 2 सामने आपण पाहिलेत. त्यानंतर 40+ 5. त्यामध्ये आपण विचार केला तर पहिला 50+ सामना बर्फानी बाबा टेमघर संघानं जिंकलाय. त्यानंतर दुसरा सामना 50+चा कालिका माता खारबाव कासने या संघानं जिंकलाय. बघूया उद्या देखील आपल्याला 50+चे काही सामने पाहायला मिळतील. सचिन पाटील शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचा संघनायक आणि जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा देखील संघनायक आहे. काय चेंडू फेकला होता, अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता. चांगला चेंडूला अगदी डिफेन्सिव्हरित्या खेळून काढलाय विनोद भगतनं. सचिन पाटील याच गोलंदाजीसाठी ओळखलाच होतोय. एकाच ॲक्शनमध्ये स्लोवर आणि वेगवान चेंडू टाकण्यामध्ये माहीर असा गोलंदाज आहे. धावसंख्या 14, 7 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 1 बाद 14 धावा लागलेली आहेत. 49 लक्षाचा पाठलाग करताना परशुराम फायटर्स दापोडे टीम संदीप पाटील चेंडूला टॅप केला आहे. दुसरी धाव तेज तर्रार कंप्लीट केली आहे. जगदीश म्हात्रे थोडेसे नाराज आहेत. नक्कीच यष्टीरक्षक जगदीश म्हात्रे तुफान पिंपलास या संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील प्रत्येक टीमच्या संघनायकाला नाणेफेकी कक्षामधून गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेले आहेत. चांगला फटका आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्हचा चेंडू चालला अगदी डीप कव्हर रिझन मधून सीमा पार चौकार. नक्कीच आपण पाहिलं तर संदीप पाटील एक जबरदस्त असा खेळाडू आहे. जय बजरंग कारिवली टीम नक्की संदीप पाटीलचा खेळ पाहण्यासाठी चंदन नाईक थांबलेत, संजय पाटील देखील थांबलेत आपल्या सहकार्यांना अगदी घेऊन जाण्यासाठी. चांगला खेळ आज संजय पाटीलनं केला. पहिल्या सामन्यातून सामनावीर राहिलेत, तर उद्या आपल्याला चंदन नाईकला देखील इन ॲक्शनमध्ये पहिल्या सामन्यातून पाहायला मिळेल. मला वाटतं गणेश ठाकरे यांच्या टीममधून चंदन नाईक यांना आपण खेळताना पाहणार आहोत. स्वर्गीय बालाराम स्पोर्ट ठाकुरबारा या टीमकडून. हा चेंडू तेज तर्रार, चांगली लाईन अँड लेंथ. फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजपेक्षा चेंडू थोडासा दूर ठेवला होता. केस मित्रांनो, तुम्ही भरपूर क्रिकेट खेळताय 40+, मात्र मानकुलीची जी अशी खेळपट्टी आहे इथे गोलंदाजाला थोडासा बेनिफिट आहे. जो बॉक्स आहे त्याचा उपयोग जर गोलंदाजाने केला तर नक्कीच तो चांगली गोलंदाजी करू शकतो. इथे हा फटका देखील आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय. इथे विनोद भगतची धावबादच्या स्वरूपात विकेट. फलंदाज बाद.
चांगला थ्रो केला होता. 11 चेंडूमध्ये धावा बनलेत 21. एकूण धावा 5 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 49. नवीन फलंदाज नितीन पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचा हा ज्युनियर नितीन आहे. नक्कीच दापोडे गावातून 2 टीम आपल्याला BPL 2025 मध्ये पाहायला मिळतील. TA दापोडे कुंदनजी पाटील साहेबांची टीम आणि एक परशुराम फायटर सत्यवान पाटील यांची टीम. क्या बात आहे. आणि हा प्रथमच कारनामा असेल की एकाच गावातून 2 संघ मालक BPL 2025 मधून 2 टीम खेळवत आहेत. कुंदनजी पाटील साहेबांची 40+ आणि 50+ आणि सत्यवान पाटील यांची नक्कीच 40+. क्या बात आहे. बघूया शेवटचा चेंडू फेकण्यासाठी ओव्हर नंबर 2चा सचिन पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तयार. इथे हा चेंडू तेज तरा टाकलाय. भरपूर शपल क्रॉस झाले होते. गतीनं बीट केलाय. चेंडू स्टंपच्या वरून सेफ लँड झालाय. डॉट बॉल. 2 ओव्हर 21 आणि 2 गडी बाद झालेत. बघूया तिसऱ्या ओव्हरसाठी सचिन भगतची निवड आहे. 50-50. सचिननं फलंदाजीतून 26 बनवलेत आणि ते आता 16 रोखायचे आहेत असंच म्हणावं लागेल. बघूया सचिन भगत फलंदाजीतून तर चांगली कामगिरी केलेली आहे. नक्कीच 18 मध्ये 28 ही ओव्हर खूप निर्णायक राहील. 50-50. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर वेळेच्या बाबतीत देखील सर्वांना प्रत्येक ओव्हरमध्ये आपण सूचित करतोय 3:49 मिनिटांनी या इनिंगचा चेंडू टाकलाय आणि बरोबर 4 वाजलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत 11 मिनिटं झालेली आहेत. चला सचिन भगत सचिन पाटील चर्चा करतायत. 26 बनवलेत 16 थांबवायचे आहेत. इथून बघूया दोन्ही फॉर्मेटमधून सचिन भगत याचा विजय की मात्र फलंदाजी करणारा परशुराम फायटर्स दापोडे. नक्कीच अगदी शिवनेरी स्पोर्ट आमने संघामध्ये विनोद गुलवी विनोद जाधव सचिन भगत सचिन पाटील. क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी नितीन पाटील खेळलेत. बघूया दुसऱ्या धावेची कॉलिंग मात्र इथे एकच धाव मिळाली. संदीप पाटीलनं नितीन पाटील तयार होते मात्र संदीप पाटील दुसऱ्या धावेसाठी तयार नव्हते. एका सिंगलनं धावसंख्या 22. 17 मध्ये 27. 17 चेंडू 27 म्हणता येणार नाहीये कारण की तिसऱ्या ओव्हरमध्ये साप सीडीचा खेळ आहे. कधी वर तर कधी खाली उतरावं लागेल. चांगला चेंडू होता. चेंडूला अगदी लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये खेळलेत. प्रल्हाद नाईक यांचा थ्रो नाहीये. अगदी लेजी थ्रो आलाय. 2 धावा मिळतील. 50+, 40+. एका संघामधून कित्येक खेळाडू आधे इधर आधे उधर मात्र शेवटच्या दिवशी सर्व एकत्र येतील. इथे हा फटका उडवलाय. बघूया खाली छत्र आहे. एका टप्प्यानं चेंडूला उचललाय. दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. चांगली चर्चा संदीप पाटील आणि नितीन पाटील यांच्या दरम्यान. मला वाटतं तिथे विनोद जाधव होते डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. ओमसाई पिसे या संघानं खासदार बाळ्यामामा
चषकाची ट्रॉफी गुरुदत्त मानकुली 40+ संघानं जी आयोजित केली होती ती ट्रॉफी उचलली होती. चेरोबा 40+ कोण या संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. धावसंख्या 26. 50-50च्या तिसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये आल्यात 5. अजून 3 मध्ये 11. इथे हा फटका बसलाय. अगदी शॉर्ट थर्डमॅनला झेल टिपलाय. मोठा फलंदाज संदीप पाटील झेलच्या स्वरूपात बाद. चांगला झेल संतोष जोशी सरांना टिपलाय. वा. आता 2 चेंडू आणि 11 धावा. इथे थोडीशी आता चिंता वाढलेली आहे परशुराम फायटर्स टीमची. नक्कीच 4 मध्ये 5 आणि आता उर्वरित 2 मध्ये 11. फलंदाज गावदेवी पूर्ण संघाचा निलेश. 26 धावा लागलेत. चला जरा फास्ट केला मित्रांनो. विकेट घेतल्यानंतर वारंवार आपण एकत्र येऊ नका. 4:04 झालेली आहेत. सचिन भगत गावदेवी अंजूर संघाचा खेळाडू. इथे चेंडूला अगदी स्क्वेअरमध्ये विकेट खेळलेत. चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रॉकेट थ्रो. काय चेंडू जयच केलाय जगदीश म्हात्रेनं. तिसऱ्या पंचांची मदत घेतली स्क्वेअरला एक पंच भाऊ पाटील सरानं. सर सॉफ्ट सिग्नल काय. यस हे महत्वाचं आहे. पहिला तुमचं सिग्नल येणं गरजेचं आहे. फलंदाज इथे बाद घोषित केलाय. बघूया. फलंदाज सेफ आहेत. नक्कीच अगदी धोनीच्या अंदाजानं धावबाद करण्याचा प्रयत्न इथे जगदीश म्हात्रेनं केला होता. 2 धावेनं संघाची टोटल 28. सात धावा आलेत. 5 चेंडूमध्ये 1 विकेट, 1 सिंगल आणि 3 वेळा दुहेरी. सचिन भगत. हा चेंडू आलाय वाईट. हा चेंडू सचिनला टाकायचाच नाहीये कारण की आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी एकही अतिरिक्त चेंडू फेकला नव्हता. सचिनचा देखील 50-50 ओव्हरच्या तिसऱ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू होता आणि तो त्याने वाईट टाकलाय. धावसंख्या 29. आता 20 शिल्लक आहेत. डिफेन्स केलाय, बचाव केलाय. 1 सिंगल धाव निलेशने घेतलेली आहे कारण की आपण 16 बनवू शकलो नाहीये. फक्त 1 धाव घेतली. या तिसऱ्या 50-50च्या ओव्हरमध्ये धावा आल्यात सचिन भगतच्या. एकूण 9 धावा आलेत. 4 मायनस होतील. परशुराम फायटर्स टीम 30 वरून 26 वर आलेली आहे. आता 23 पाहिजेत. 2 ओव्हरमध्ये 23. नक्की सामना पुन्हा एकदा इथे सचिननं बनवलाय. सचिन फलंदाजीतून सचिन
आणि गोलंदाजीतून देखील सचिननं आपली ताकद दाखवलेली आहे. केस 3 ओव्हरसाठी 18 मिनिटं घेतलेली आहेत. 4:07 झालेली आहेत. सोळा मिनिटं आहेत. चुकीची दुरुस्ती प्रमोद दादा. 16 मिनिटं. चार वाजून 8 मिनिटं. एकोणावीस. जिथे मला वाटतं शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित शिवनेरी स्पोर्ट आमने संघाला एक अतिरिक्त खेळाडू हातमध्ये घ्यावा लागेल. नक्कीच स्पर्धेची पहिली रजनी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने संपन्न होत आहे. सर्व संघ मालक, संघ नायक, सर्व खेळाडूंचं चांगलं सहकार्य आपण पाहू शकता. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ ऑन स्क्रीनवर दाखवलं जातोय. क्या बात आहे. विनोद जाधव ओव्हर नंबर 4. हा चेंडू वाईट आलाय. विनोद जाधवनं चौथ्या ओव्हरची सुरुवात वाईट चेंडूनं केलेली आहे. धावसंख्या 27. इथे नक्कीच निलेश याच्या बॅटला चेंडू चाटून गेला होता. प्रयत्न जरूर केले. जगदीश म्हात्रेनं स्वतःवर नाराज आहेत. 28. अजूनही 21ची गरज आहे. 11 चेंडू आणि 21 धावा. इथे फटका अगदी रडार मध्ये आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये टाकला होता. काय मोकेच्या क्षणी संघाला गरज असताना हा फटका इथे खेळला आहे. मॅच बॉल आलेली आहे. वा, धन्यवाद. 7 धावेनं संघाची टोटल 35. आता 8 चेंडू आणि 14 धावा. मॅच तो बन गया है. पुढे आले स्टेप आउट झालेत. चेंडूला विसेप मध्ये केलेला आहे. सचिन पाटील यांनी चेंडूला स्टॉप केलाय. नक्कीच रजनीश पाटील देखील थांबलेत. सचिन पाटील या सहकार्याच्या जोडीला 7-13. 7 चेंडू 13 धावा. नक्कीच अगदी इथे चेंडूला हलक्या हातानं पॉइंट कव्हर रिझन मध्ये ढकललाय निलेशनं. मिळेल फक्त एक सिंगल. 4 ओव्हर धावा बनलेत 37 आणि आता 6 मध्ये 12. संजयभाई म्हात्रेनं 6 मध्ये 12 रोखल्या होत्या. इथे बघूया शिवनेरी स्पोर्ट आमने संघाकडून 6 मध्ये 12 रोखल्या जातील का. संजयभाई म्हात्रेनं कारनामा केला होता मातोश्री चाविंद्रा या टीमच्या बरोबर. नक्कीच वेल आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा
सांगू इच्छितो 11 आणि 14 25 मिनटं घेतलेली आहेत. यास 4 ओव्हरसाठी 25 मिनटं. शिवनेरी स्पोर्ट आमने आपला एक अतिरिक्त खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला उभा करावा लागेल. उद्या बघा आपली लाईव्ह टीम असेल, पंच, समालोचक, गुणलेखक, त्यानंतर DJ आणि आपले सुनील कांबळे सफाई कामगार सर्वांनी बरोबर गोलंदाज झालेत विनोद गुलवी, एजी स्पोर्ट निंबवली या संघाचा एक फिरकी गोलंदाज. बघूया 6 मध्ये 12 विनोद गुलवी. नक्कीच अगदी संघामध्ये जॉईन झाल्यापासून या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय. पहिला चेंडू आणि पहिला फटका तर उडवलाय. उंची मिळाली आणि लांबी देखील मिळेल. चेंडू सीमाबार, येतोय षटकार. काय फटका खेळलेत, वा. निलेश न एक धाव जेव्हा चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर घेतली तेव्हा थोडासा आवाज आला होता डगआउट मधून की फटका का खेळले नाही, तर त्याचं उत्तर दिलंय निलेशनं षटकार टोकून. वा. 43 धावा. आता 5 मध्ये 6. 5 चेंडू 6 विनोद गुलवी. हा चेंडू अगदी इथे आता जगदीश म्हात्रेची चुकी. बघूया सत्यवान पाटील बोलतात धावा आणि 2 धावा धावलेली आहेत. क्या बात आहे. नक्कीच सुनील म्हात्रे सर, भाऊ पाटील सर आणि सुरेश घरात भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असलेले पंच आहेत आणि 27वी स्पर्धा 28वी स्पर्धेमध्ये आपण आहोत. 27 स्पर्धा कंप्लीट झालेत. भिवंडीमध्ये 3 संघटना आहेत 40+च्या. मात्र सर्वात जास्त स्पर्धा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ सालाबाद प्रमाणे आपल्याला खेळताना पाहायला मिळते. 20 मध्ये फटका खेळलेत. सचिन पाटीलची चांगली फिल्डिंग. दुसरी धाव इथे नितीन पाटीलनं पूर्ण केलेली आहे. नितीनला ठाऊक आहे निलेश चेंडू बॅटवर घेतोय, त्याला स्ट्राईकवर राखणं महत्वाचं आहे. आणि इथे आता 3 मध्ये 2 चेसिंग इज कंपल्सरी. 47 झालेत, 49 बनवायचे आहेत. आता 3 चेंडू 2 धावा. सत्यवान पाटील खुश आहेत तर आमचे नक्कीच संतोष पाटील थोडेसे नाराज. आई गावदेवी सोनाले संघाचे संघनायक 12वे खेळाडू म्हणून शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे आमच्या समालोचक कक्षामध्ये आहेत. बघूया 3 मध्ये 2. इथे 50-50ची ओव्हर देखील शिवनेरी स्पोर्ट आमने संघाच्या बाजूने राहिली. मात्र 6 मध्ये 12 असताना विनोद गुलवीला जो पहिले चेंडूवर निलेशनं षटकार ठोकला तिथून मॅच बनवली गेली. परशुराम फायटर्स दापोडे संघाकडून 3 मध्ये 2. आणि हा फटका चाबूक शॉट षटकार. विजयी षटकार आलाय निलेशच्या बॅट मधून. अभिनंदन परशुराम फायटर्स दापोडे आणि हार्डलक टॉपलक शिवनेरी स्पोर्ट आमने. काय फलंदाजी केली निलेशनं, वा.
अभिनंदन. ताबडतोब बल्लेबाजी. 8 चेंडूमध्ये 21. निलेशच्या बॅटमधून स्टंप LED बेल्ट्स नक्कीच आमचे पंच घेऊन येत आहेत. खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण या सामन्याच्या सामनावीर खेळाडूकडे. नक्कीच एक सुंदर ट्रॉफी कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि गिफ्ट हॅम्पर आहे. नक्कीच संदेश शेठ पाटील आणि स्वप्नील शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आणि नक्कीच के कैलास मडवीकडून 50+ साठी घड्याळ आहे आणि जगदीश म्हात्रे यांच्याकडून संगणकाने गिफ्ट हॅम्पर. क्या बात है. मॅन ऑफ द मॅच मिस्टर निलेश. गोलंदाजीतून 6 धावा देत 1 विकेट आणि फलंदाजीतून 21 धावा. या परशुराम फायटर्स दापोडी आणि शिवनेरी स्पोर्ट आमने. चला या लगेच. निलेश भाऊ या पण वेळ कमी आहे आपल्याकडे. या चला सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. गणेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते